हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी। तर त्यासाठी मी अगोदर वांगी गॅसवर भाजून घेतले, थोडीशी कांदा पात त्यात कट करून घेतली आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। मी 3 ते 4 पळ्या तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता घालून घेऊया। आता आपण भरपूर कांदा घालून घेऊया आणि त्याला एक सारखं परतून घेऊया। अगदी थोडासा सोनेरी रंग येऊपर्यंत त्याला परतून घेऊया। कांदा थोडासा लालसर झाला की आपण त्यामध्ये मिरची आणि लसूणचं वाटण घालून घेऊया। थोडीशी हळद पावडर घालूया आणि लाल मिरची पावडर घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया। मसाला एकजीव परतून झाला की आता त्यामध्ये आपण भाजलेले वांग आणि कांद्याची पात मी जी कट करून घेतली आहे ते घालून घेऊया आणि त्याला पुन्हा एकसारखं परतून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। एक 2 मिनिट झाकण ठेवून देऊया, वाफेवर त्याला छानसं परतून घेऊया। आता त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करूया। तयार आहे आपलं वांग्याचं भरीत। ते आपण कोणत्याही भाकरीसोबत खाऊ शकतो, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी। तर मी इथं बाजरीच्या भाकरीसोबत त्याला सर्व केलं आहे। तर तुम्हीही नक्की करून बघा वांग्याचं भरीत अशा पद्धतीनं। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा संगीता किचनला। थँक्यू।